लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले। राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला या निकालात मोठा सेटबॅक बसला। 45+ मिशन ठेवलेल्या महायुतीला 20 जागांचा आकडाही गाठता आला नाही। मराठा आरक्षणाचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न, केंद्र सरकार विरोधात असलेला रोष अशी अनेक कारणे या पराभवाच्या मागे होती। पण सत्ताधाऱ्यांकडून या पराभवाचे कारण जास्त हायलाइट करण्यात आलं ते म्हणजे नरेटिव्ह। जुलै महिन्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फेक नरेटिव्ह बद्दल भाष्य केलं। विरोधक खोटं बोलत होते, फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशी आपल्याला लोकसभेत लढावं लागलं असं फडणवीसांनी म्हणलं। पण असत्याच्या जोरावर फक्त एकच निवडणूक जिंकता येते, सगळ्या निवडणुका जिंकता येत नाहीत। त्यामुळे आपण सगळे मिळून कामाला लागलो तर महायुती विधानसभेला 200 जागा जिंकेल असा विश्वासही यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला होता। त्यामुळे फेक नरेटिव्ह खोडून काढत आपलं स्ट्रॉंग नरेटिव्ह सेट करण्याचं आवाहन फडणवीसांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केलं होतं। त्यानंतर सरकारनं लाडकी बहीणसारख्या योजना आणून राज्यातल्या जनतेच्या मनात महायुतीच्या बाजूनं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्नही केला। पण विरोधकांनी आपलं नरेटिव्ह मांडण्याच्या आधीच गेल्या 2 महिन्यात घडलेल्या घटनांमुळे महायुतीच्या विरोधात नरेटिव्ह उभं राहताना दिसतंय। विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मागच्या 2 महिन्यात अशा कोणत्या घटना घडल्या ज्यामुळे महायुती अडचणीत आली? या घटनांमुळे महायुतीच्या विरोधात नरेटिव्ह कसं सेट होऊ शकतं आणि त्यामुळे महायुतीला किती डॅमेज झालंय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। महायुतीला डॅमेज करणारी पहिली घटना म्हणजे बदलापूर प्रकरण। विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुतीनं राज्यात नवनवीन योजना आणायला सुरुवात केली। या योजना मुख्यतः महिला केंद्रित असल्याचं दिसून आलं। याआधीही महायुती सत्तेत आल्यानंतर सरकारनं एसटी प्रवासात महिलांना 50% सूट देणं, लेक लाडकी योजना लॉन्च करणं अशा गोष्टी केल्या होत्या। त्यानंतर मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। या योजनेद्वारे महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतला। त्यासोबतच अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणाही करण्यात आली। या योजनांना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून आलं। एकंदरीतच राज्य सरकारनं महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं गेलं। पण एकीकडे महिलांसाठी योजना आणल्या जात असताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। त्याला कारण ठरलं ते बदलापूर प्रकरण। 2 चिमुरड्यांसोबत बदलापूरच्या शाळेत अत्याचाराचं प्रकरण घडलं, जे उघडकीस आल्यावर 20 ऑगस्टला बदलापुरात मोठं आंदोलन झालं। मागच्या 2 महिन्यातच अत्याचार आणि हत्या प्रकरणं वारंवार घडत होती। त्यातही मुंबईतली महिलांसोबतची प्रकरणं चांगलीच तापली। त्यात बदलापूरची घटना शाळेत घडल्यामुळं हे प्रकरण राज्यभरात चर्चेत आलं। लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला। त्यात ज्या शाळेत ही घटना घडली त्या संस्थाचालकांचे राजकीय हितसंबंध असल्याचे आरोप। पोलिसांनी गंभीर प्रकरण असूनही तक्रार नोंदवून घ्यायला केलेला उशीर, त्यानंतरही पोलिसांवर झालेली सौम्य कारवाई यामुळे लोकांमधला संताप तीव्र झाला। या घटनेमुळे पालक वर्गात सरकारविषयी नाराजी पसरली। याहून महत्त्वाचं म्हणजे पोलीस आणि शासनाविरोधात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली। त्यात सरकारमधल्याच नेत्यांनी याबाबत वादग्रस्त विधानं केली। भाजप आमदार किसन कथोरे यांनी बदलापूरमधले आंदोलनकर्ते स्थानिक नसून बाहेरचे असल्याचं विधान केलं। त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनीही यामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरमधलं आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हणलं। महिला अत्याचाराचा बाऊ करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचं विधान आमदार संजय राठोड यांनी केलं। या सगळ्यामुळे सरकार विरोधातला संताप जास्तच उफाळून आला। सरकार महिला सुरक्षेबद्दल गंभीर नाहीये का? सरकार संवेदनशील नाहीये का? असं नरेटिव्ह सेट व्हायला या घटनेमुळे बळ मिळालं। महायुतीला डॅमेज करणारी दुसरी घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं। 26 ऑगस्टला मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं असताना फक्त 8च महिन्यात हा पुतळा कोसळल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले। या पुतळ्याच्या उभारणीचे आदेश सप्टेंबर 2023 मध्ये दिले असताना फक्त 3च महिन्यात हा पुतळा उभारण्यात आल्याचं समोर आलं। त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी घाईघाईत हा पुतळा उभारल्याची टीका विरोधकांनी केली। राज्य सरकारनं मात्र या दुर्घटनेसाठी भारतीय नौदलाकडे बोट केलं।
वाऱ्याच्या वेगानं पुतळा कोसळला असं सरकारकडून सांगण्यात आलं. अशातच राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आलेल्या नारायण राणे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडेबाजी झाली. यामध्ये किल्ल्याचंही नुकसान झालं. नारायण राणेंनी आक्रमक होत घरात घुसून मारून टाकण्याची भाषा केली. यावरून मोठा वाद झाला. महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यापेक्षा नारायण राणेंना वैयक्तिक राग महत्वाचा आहे, ते पर्सनल स्कोर सेटल करत असल्याचे आरोप झाले. तसंच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून ही दुर्घटना घडली असं वादग्रस्त विधान केलं, ज्यावरून त्यांच्यावरही टीका झाली. पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटेला मोठ्या कामांचा कोणताही अनुभव नसताना महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम त्याला कसं देण्यात आलं? घटना होऊन 4 दिवस झाले तरी तो फरार आहे, त्याला अटक कशी होत नाही असा सवाल आता विचारला जातोय. जयदीप आपटेचे राजकीय लागेबांधे असल्याचे आरोपही विरोधकांनी केले आहेत. त्यावरून जयदीप आपटेला कोणी पाठीशी घालतंय का असे आरोप सरकारवर होत आहेत. पण या सगळ्यात सरकारवर होणारा मुख्य आरोप आहे तो भ्रष्टाचाराचा. पुतळा उभारल्यानंतर 8च महिन्यात कोसळला. याचा अर्थ हे काम निकृष्ट दर्जाचं होतं का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोदी सरकारनं घोषणा करूनही काम सुरू न झालेला अरबी समुद्रातला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मालवणमध्ये निवडणुकीच्या तोंडावर उभारलेला पुतळा कोसळणं, यामुळं सरकार छत्रपती शिवरायांचा वापर फक्त राजकारणासाठी करतंय का असं नरेटिव्ह मांडायचा प्रयत्न विरोधकांकडून होऊ शकतो, ज्यामुळे होणारं डॅमेज मोठा असेल. सोबतच भ्रष्टाचाराचं आणि निकृष्ट दर्जाची कामं या सरकारनं केल्याचं नेरेटिव्ह विरोधकांनी मांडलं तरीही महायुतीला याचा विधानसभेत मोठा फटका बसू शकतो. महायुतीला डॅमेज करणारी तिसरी गोष्ट म्हणजे तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये एकवाक्यता नसण्याची चर्चा. जुलै महिन्यात महायुतीच्या झालेल्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी महायुतीतल्या नेत्यांचे कान टोचले होते. तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद आहे. तिन्ही पक्षातल्या प्रवक्त्यांना बोलायची खुमखुमी असेल तर आपल्या नेत्यांना विचारून ती खुमखुमी पूर्ण करा असं फडणवीसांनी म्हणलं होतं. पण गेल्या 2 महिन्यात महायुतीतल्या तिन्ही पक्षात असलेल्या समन्वयाचा अभाव कायमच अधोरेखित होत आलाय. तिन्ही मुख्य नेत्यांचे एकत्र मेळावे होत असले तरी तिन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका सातत्याने होते. याचं कारण म्हणजे बदलापूर, पुतळा प्रकरण अशा कोणत्याही घटनांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन प्रतिक्रिया दिली नाही. तिन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असल्याची टीकाही झाली. अजित पवारांनी पुतळा प्रकरणात जाहीरपणे माफी मागितली, तर अजित पवार गटानं सत्तेत असतानाही राज्यभर मूक आंदोलन करत पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध केला. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार एकटेच राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेले. बदलापूर प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं भूमिका मांडली, आंदोलकांशी संवाद साधला, तर अजित पवारांनी संध्याकाळी ट्विट करून कारवाईची माहिती दिली. दुसरीकडे अजित पवारांनी प्रचारात आघाडी घेत जनसन्मान यात्रेला सुरुवात केली. गुलाबी जॅकेट आणि गुलाबी गाड्या असलेली त्यांची प्रचार मोहीम चांगलीच गाजली. पण महायुती म्हणून निवडणुकांना सामोरे जाणार असले तरी तिन्ही पक्षांच्या एकत्र यात्रा निघताना दिसल्या नाहीत. अधूनमधून देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशाही चर्चा होताना दिसत आहेत. तिन्ही नेते लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात एकत्र दिसत असले तरी राजकीय पातळीवर त्यांनी आपापली रणनीती आखत प्रचाराची आघाडी उघडल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीतल्या नेत्यांमधले वाद विकोपाला गेल्याचंही गेल्या काही महिन्यात पाहायला मिळालं. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून शिंदेच्या शिवसेनेचे रामदास कदम आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात चांगलीच जुंपली. दुसरीकडे आपण राष्ट्रवादी सोबत मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यावर आपल्याला उलट्या होत असल्याचं विधान शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलं. यावरून अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी असं काही ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीतून बाहेर पडण्याची विनंती अजित पवारांना केली. त्यामुळं एकीकडे लोकसभेत आलेल्या यशानंतर महाविकास आघाडीतले पक्ष जागा वाटप, मुख्यमंत्री पदाचा चेहरा या बाबतीत समन्वय आणि सामोपचाराची भूमिका घेताना दिसतायत, तर दुसरीकडे विजयासाठी एकजुटीची गरज असताना नेत्यांमधले वाद आणि विसंवादामुळे महायुतीची कोंडी होत असल्याची चर्चा होते, ज्यामुळे 3 पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचं आणि अंतर्गत स्पर्धा मोठी असल्याचं नरेटिव्ह विरोधक उभं करू शकतात. गेल्या 2 महिन्यात महायुती डॅमेज होण्याचं चौथं कारण म्हणजे वाढलेलं आउटगोईंग. 2014 आणि 2019ला वाऱ्याची दिशा ओळखून इतर पक्षांमधले नाराज आणि अस्वस्थ नेते मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये येत होते. पण आता परिस्थिती वेगळी असल्याचं दिसतं. लोकसभेआधी धैर्यशील मोहिते पाटील, उन्मेष पाटील अशा नेत्यांनी भाजपची साथ सोडली, पण लोकसभेनंतर भाजपमधलं आउटगोईंग वाढलं. सूर्यकांता पाटील, रमेश कुथे, राजू शिंदे, सुधाकर बालेराव
अशा नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे समरजित गाडगे सुद्धा आता तुतारी हातात घेणार असल्याचं नक्की झालंय. इंदापुरातले दिग्गज नेते हर्षवर्धन पाटीलही तुतारी हाती घेतील अशी चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे काही आमदारही पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं, पवारांची भेट घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. एकनाथ शिंदेंना आपल्यासोबतचे आमदार आणि नेते सोबत ठेवण्यात यश आलं असलं तरी बाकी दोन पक्षांमध्ये वाढलेल्या आउटगोईंगमुळे नेत्यांना बोट बुडणार असल्याचा अंदाज आला आहे का? सरकारचं भविष्य ओळखून निवडणुकीआधी पक्षबदल सुरू आहेत का, असं नरेटिव्ह विरोधकांकडून उभं केलं जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जर निवडणुकीआधीच्या या आउटगोईंगमुळे सरकारबद्दल शंका असल्याचं नरेटिव्ह तयार झालं तर नेत्यांची भूमिका आणि मतदारांचा प्रतिसाद या दोन्ही पातळ्यांवर महायुती डॅमेज होऊ शकते. थोडक्यात लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महायुतीला बूस्ट मिळण्याची गरज असताना राज्यात घडलेल्या घटनांमुळे महायुती आणखी डॅमेज झाल्याची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? या घटनांमुळे महायुतीला डॅमेज सहन करावा लागेल का? यातून उभं होऊ शकणारे नरेटिव्ह महायुतीला विधानसभेला फटका देऊ शकेल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.